नमस्कार, मी डॉक्टर अमोल श्रीराम शेंबटवाड, दमा, ॲलर्जी व श्वसन विकार तज्ज्ञ, श्री साई चेस्ट अँड ॲलर्जी हॉस्पिटल, तरोडा, नांदेड. मी मागील 4 वर्षापासून अस्थमाचे पेशंट्स, दम्याचे पेशंट्स ट्रीट करतो. श्वसन रोग व फुफ्फुस रोग विकार तज्ज्ञ आहे. मी आज तुम्हाला जागतिक अस्थमा दिवसच्या निमित्ताने काही महत्त्वाच्या गोष्टी अस्थमाबद्दल सांगणार आहे. तर अस्थमा काय असतो? अस्थमा हा एक फुफ्फुसांचा दीर्घकालीन चालणारा आजार आहे, ज्यामध्ये तुमच्या फुफ्फुसांच्या ज्या श्वसन नलिका असतात त्यांच्यामध्ये सूज येणे, इन्फ्लॅमेशन होणे आणि त्या आकुंचन पावणे, त्यामध्ये कफ जमा होणे, हे सर्व त्यामध्ये आपल्याला दिसून येते. तर अस्थमाचे पेशंट्स हे आपण कसे ओळखावे, त्याची काय लक्षणे असतात? अस्थमाचा जो पेशंट असतो त्याला वातावरणातील बदलानुसार किंवा डस्टच्या एक्सपोजरनुसार वारंवार खोकला येणे, छाती घट्ट होणे, छातीमधून शिट्टीसारखा सुई आवाज येणे, दम लागणे, ही लक्षणे वारंवार दिसतात. काही पेशंट्समध्ये सर्दीची ॲलर्जी असणे ही पण महत्त्वाचं लक्षण आहे त्यामध्ये. तर अस्थमा आपण डिटेक्ट कसा करावा, म्हणजे अस्थमाचं डायग्नोसिस कसं करावं? अस्थमाचं डायग्नोसिस सिम्पल 2-3 गोष्टीमध्ये होतं. एक तर पेशंटची हिस्ट्री, पेशंटचे काय सिम्पटम्स आहेत हे डिटेल हिस्ट्रीमध्ये जर तुम्ही पेशंट्सला विचारले तर बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्यामध्ये कळतात. काय ट्रिगर आहेत पेशंटचे, काय गोष्टींमुळे त्यांचा दमा वाढतो, त्यांना वारंवार कफ जमा होतो छातीमध्ये, तर हे सर्व हिस्ट्रीमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि त्यावेळेवर पण अस्थमा आपण बऱ्याच प्रमाणामध्ये डिटेक्ट करू शकतो. आणि काही टेस्ट आहेत, जसं की छातीचा एक्सरे, पल्मोनरी फंक्शन टेस्ट, फुफ्फुसांची तपासणी, त्यामध्ये आपण फुफ्फुसांची क्षमता आणि अस्थमा कुठल्या प्रकारचा आहे त्याच्यामध्ये आपण डिटेक्ट करू शकतो. दुसरी काही तपासणी आहे, जसं की एफओटी ही पेडियाट्रिक आणि खूप ओल्ड एज पेशंट्स असतात, त्यांना PFT ही तपासणी जमत नाही, त्यामध्ये आपण ती तपासणी करू शकतो. फेनो म्हणून एक महत्त्वाची तपासणी आहे ॲलर्जिक अस्थमा डिटेक्ट करण्यासाठी, तर हे पण तपासण्या फार महत्त्वाच्या आहेत. ह्या काही बेसिक तपासण्या आहेत, त्यामध्ये आपण अस्थमा पेशंट्स डिटेक्ट करू शकतो. अस्थमाचं ट्रीटमेंट कसं करायचं? ट्रीटमेंट पार्ट हा फार महत्त्वाचा आहे. अस्थमाच्या ट्रीटमेंटमध्ये 2 प्रकार असतात, एक प्रिव्हेन्शन आणि एक मॅनेजमेंट, मेडिकल मॅनेजमेंट. प्रिव्हेन्शन हे आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. तर प्रिव्हेन्शनमध्ये अवॉइडन्स ऑफ ॲलर्जन, म्हणजे आपण नेहमी म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर अवॉइडन्स ऑफ ॲलर्जन हे फार महत्त्वाचं आहे. जे आपण गोष्टीची तुम्हाला ॲलर्जी आहे, जसं की धूर, प्रदूषण, हवेतील काही बदल असतील, काही पोलेन्स ॲलर्जी असते काही जणांना, काही फूड ॲलर्जी असते, तर हे अवॉइड तुम्ही केलं पाहिजे. कारण हेच ट्रिगर फॅक्टर असतात की जे तुम्हाला सिव्हिअर अस्थमा अटॅकमध्ये असं रूपांतर होतं आणि तुमची कंडिशन पण क्रिटिकल होऊ शकते. त्यामुळं अवॉइडन्स ऑफ ॲलर्जन हे फार महत्त्वाचं आहे. सेकंड पार्ट आहे फार्मॅकोलॉजिकल मॅनेजमेंट. त्याच्यामध्ये मेन स्टे ऑफ ट्रीटमेंट जे आहे अस्थमामध्ये ते आहे तुमचे इन्हेलर्स, म्हणजे पंप. इन्हेलर्स आपल्याकडे थोडंसं लोक टाळतात घेण्याचं, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की इन्हेलर्स अस्थमाची मेन ट्रीटमेंट आहे. टार्गेट स्पेसिफिक थेरपी आहे. टार्गेट ऑर्गनला ते हे करतं. टार्गेट ऑर्गनपर्यंत जे की आपलं टार्गेट ऑर्गन लंग्स आहे आणि लंग्समध्ये जाणारं औषध म्हणजे श्वासाबरोबर आणि हवेबरोबर जाणारं औषध म्हणजे पंप किंवा मग पावडर फॉर्ममध्ये DPI. तर हे मेडिसिन फार महत्त्वाचं आहे. पंप जर तुम्हाला अस्थमा डिटेक्ट झाला तर तुम्ही 100% पंप घेतला पाहिजे. पंपाने तुमचा 100% अस्थमा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येऊ शकतो आणि तो तुम्ही लॉंग टर्मपर्यंत पण यूज करू शकतो. काही कंट्रोलेबल पंप आहेत, जसे कंट्रोलेबल मेडिसिन्स आपण ज्याला म्हणतो, ते तुम्ही लॉंग टर्म यूज करू शकता. हे फार महत्त्वाचं आहे. पंप पेशंट्सनी टाळाटाळ न करता अपफ्रंटली पंपावर शिफ्ट व्हायला पाहिजे आणि जसं डॉक्टर तुमचे छातीरोग तज्ज्ञ सांगतील तशा प्रकारे तो पंप तुम्ही यूज केला पाहिजे. तर ह्या सर्व बाबी, ह्या सर्व गोष्टी जे अस्थमाचे पेशंट्स आहेत त्यांनी लवकरात लवकर, तुम्हाला जर हे सिम्पटम्स असतील तर अस्थमाचं डायग्नोसिस लवकरात लवकर तुम्ही करून घेतलं पाहिजे आणि ट्रीटमेंटवर शिफ्ट झाले पाहिजे. जेवढे दिवस तुम्ही अस्थमाचं डायग्नोसिस तुमचं होणार नाही तेवढे तुमची लंग्सची कंडिशन खराब होत राहील आणि टर्मिनल स्टेजला आल्यानंतर ट्रीटमेंटचा पण फारसा उपयोग होत नाही. त्यामुळं अर्ली डायग्नोसिस, अर्ली ट्रीटमेंट हे अस्थमामध्ये फार महत्त्वाचं आहे. या सर्व गोष्टींची पेशंट्सनी काळजी घ्यावी.